रामकृष्ण. मी अध्यात्म स्वाध्याय महिला मंडळाची संचालिका सौ चंद्रकला जायगे. आज आम्ही अनेक वर्षापासून हा पारंपरिक पंचमीचा सण साजरा करतो. त्यामागे प्रत्येकाने म्हणजे आपला हेतू काय आहे बाबा हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्या दिवशी वेशभूषा करतो, नऊवार साडी घालतो, अनेक अलंकारांनी म्हणजे सौंदर्य प्रफुल्लित करतो. तेव्हा नऊवार साडी का घालायची? रामकृष्ण हरी. माझे नाव आहे शैला लक्ष्मण मोरे. ताईंनी खूप छान प्रश्न विचारला की नऊवारी साडी का घालायची. नऊवारी साडीमध्ये तर मला तो खूप अभिमान वाटतो नऊवारी साडीमध्ये, कारण ती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. नथ असू द्या किंवा अमर असू द्या, त्याच्यावर गजरा वेणी असू द्या, नऊवारी साडी असू द्या, हे आपल्या महाराष्ट्राचं हे आहे, भूषण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठे पण जा, विदेशात जा, भारताच्या बाहेर जा, याच्यामुळे आपल्याला ओळखली जाते, आपली ओळख निर्माण होते की आपण महाराष्ट्रीयन आहोत. धन्यवाद. नऊवार साडी भारतात भारी. पॉज केले ना. आता आपण सणाच्या निमित्ताने आपण सगळ्या महिला जमलेल्या आहोत. पण याचं माध्यम असेल आपल्या बाईंच्या माध्यमातून आज या प्लॅटफॉर्मवरती असताना मला एक प्रश्न विचारायचं वाटतं. आज आपण नागपंचमी सण साजरा करताना ज्यावेळेला महिला एकत्रित येतो तर महिला ते पारंपरिक खेळ खेळतात. ते पारंपरिक खेळ आजच्या दिवशी का खेळायचे असतात? कारण आपली काय आहे, संस्कृती खूप लोप पावत चाललेली आहे. आपल्याला जुने खेळ काय होते, पूर्वी गावागावामध्ये एक एक महिना खेळ धरला जायचा आणि त्या निमित्ताने सर्व महिला एकत्र यायच्या, विचाराची देवाणघेवाण व्हायची, आनंद मिळायचा. आणि त्या निमित्ताने आपण व्यवस्थित राहणं, साडी व्यवस्थित घालणं, मेकअप करणं हे त्या निमित्ताने होत होतं. आणि आता आपल्या ह्या मंडळामध्ये तर फक्त स्वाध्याय चालतो अशातला भाग नाही. आम्ही बरेच काही सण साजरे करतो. नवरात्र आहे, गणपती आहे आणि विशेष करून नागपंचमी सण आमचा युट्यूबवर सुद्धा गाजलेला आहे. आणि सर्व महिला त्यामध्ये सहभाग घेतात, सुंदर असं नटून थटून येतात आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्या महिला मागे नाही, तेवढं मी सांगू शकते. रामकृष्ण. सविताला मी एक प्रश्न विचारू शकते? मी एक प्रश्न विचारू शकते. आमच्या मंडळामध्ये सविता म्हणजे एवढं काही ऑलराऊंड आहे. गणपती, पुन्हा नवरात्रामध्ये आणि नागपंचमीचा खेळ, तिच्यासारखे खेळ कोणालाच खेळता येत नाही. तर मला तिला विचारायचंय का आता तू हा खेळ खेळती आणि तो खेळ तुझ्या कित्येक पिढ्यापर्यंत झालाय, तिच्या छोट्या छोट्या मुली येतात, त्या एवढे सुंदर खेळ खेळतात, तर काय सांगायचे बघ तुला याच्याविषयी? नमस्कार, माझं नाव सविता कृष्ण गायकर. नागपंचमी आपल्या संस्कृती जपण्यासाठी किंवा आपल्या इथल्या महिलांना किंवा आपल्या मागच्या पिढीला हा खेळ खेळता यावा किंवा खेळायला पाहिजे, आपली परंपरा जपली पाहिजे यासाठी खेळायचा. आणि माझे सासूबाई तर खेळत सुद्धा, मी पण खेळते आणि माझी मुली पण खेळतात. दोन्ही पण मुली एकदम छान आहेत. आणि माझ्या सर्व मैत्रिणी किंवा आजूबाजूच्या सगळ्या महिला त्या पण खूप छान खेळतात माझ्यामुळे किंवा सर्वांच्यामुळे. नमस्कार. आजकाल आपण खेळतो, जुने खेळ अन्य खेळाची नावं कोणाची माहिती. आजकाल काय क्रिकेट किंवा ते असं कबड्डी अशी नावं माहिती. जुने खेळ जे आपल्या मुलांचे खेळ ते नावं कोणाच माहिती. ते नावं काय काय खेळाची नावं आहेत सांगा. पंचमीमध्ये तर म्हटलं तर सगळ्यात आपण फुगडी जास्त फुगडीचे प्रकार असे आहेत की दोन्ही हाताने फुगडी खेळणारे किंवा चार हातांची फुगडी. संतांच्या बाबतीत जर म्हटलं तर एकत्र येऊन फुगडी खेळतात. म्हणजे ही फुगडी तुकाराम महाराजांच्यापासून आलेली आहे. कारण तुकाराम महाराजांच्या गात्यात सुद्धा फुगडीचं म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. आणि अशा फुगडी, झुम्मा, परत पिंगा, लाटण्याचे खेळ, परत असे भरपूर खेळ आहेत. म्हणजे जेवढे आपल्याला म्हणजे एकत्र महिला येतात. आणि पंचमीला म्हणजे श्रावण महिन्यात पंचमी आल्यामुळे एवढ्या हिरवगाळ असल्यामुळे जास्त नटून पटून येतात. आणि मेन म्हणजे गणपतीची शंकराची पूजा करून जे आज पंचमीचं महत्व म्हणतात, तर ते आपण नागाला दूध नाही देत, पण आपली एक श्रद्धा आहे म्हणून लोक दूध पाजतात. पण शक्यता कसं आहे, दूध नाही शंकराला द्यावं, पण आपण कसं आता ह्याला पिंडीला देतो म्हणून देतात लोक. पण असे एवढे खेळ आहेत की आपण म्हणजे पटपट सांगू शकत नाही की भरपूर खेळ आपण खेळले जातात. छान छान मस्त.
नारायणी नमस्तुते. पलीकड एका साईडला तुम्ही एक शिवाय ओम नमः 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 शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आपल्याला कमी पडायला नको. आता पूजा ला जरी आलं तरी बस झालं, चेहरे दिसतील ना त्यांचे. कुणाला काय सांग विचारणार की ते आठवत त्यांना विचारा. कोण बोलतंय? साबळेताई आणखी साबळेताई यांनी 9 वर साडी घातली. मला 9 वर साडीचं विचारायचं. मी 9 वर साडी वाले 9 वर साडीची नऊवारीवाल्या किती जणी असं काही नाही. व्हिडिओ घेतलाय पुढं व्हा ना थोडं. बस 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 या पुढे नाही या तेजू ये. रामकृष्ण हरी. अध्यात्म स्वाध्याय महिला मंडळाची संचालिका सौ चंद्रकला ताईबाई. आज आपण हा पारंपरिक सण करतोय, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे असं सांगा. नाव सांगा. रामकृष्ण हरी. मी सुजाता साबळे कामठ्यावरून आलेले. खास या कार्यक्रमासाठी मी कामठ्यावरून येते, दरवर्षीच येते. कारण हा उत्सव एवढा आनंदात आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो असं नवी मुंबईत मला वाटत नाही कुठे दुसऱ्याकडे एवढा मोठा पंचमीचा सण साजरा होत असेल. या सर्व आध्यात्मिक स्वाध्याय महिला मंडळ हा नागपंचमीचा सण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आणि अनेकांना आमंत्रण देतात. हा मराठी महिलांचा सण हा पहिला सण असून खूप मोठ्या आनंदाने साजरा होतो.